गेम ऑन. सामन्याची सुरुवात. ऑल द बेस्ट टू बोथ टीम्स. 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटक कंप्लीट करण्यासाठी. गेम ऑन. 3:45 सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल. गती परिवर्तन. अप्रतिम चेंडू आणि डॉट बॉल. पहिला चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉल. एक चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. द नेक्स्ट मॅच बिटवीन सेकंड राऊंड सेकंड मॅच. पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. समोर खेळण्यात यावे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पहिलं. एक जबरदस्त मॅच. सुंदर स्पर्धा आजच्या आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये 2 धावा आणि धावसंख्या 2 पोहोचते धावफलकावरती तब्बल 2. चेंडू शिल्लक असतील आपण पाहिलं तर अजूनही 4 या षटकामध्ये. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण थोडंसं बदलावं लागतंय. पुढचा बॉल. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन आहे यावेळेस. जोरदार अपील आणि यावेळेस मात्र लेग बाईजच्या माध्यमातून सिंगल. एकूण धावसंख्या 2 पोहोचते 3 धावा धावफलकावरती 3 चेंडूंमध्ये. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता असेल. 4 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 40 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस. हा मानस जर पूर्ण करायचा असेल तर बॅट्समन एक चांगल्या प्रकारे भागीदारी करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस माझा वेगवान चेंडू आतल्या दिशेने आलाय. अत्यंत वेगात टाकलेला चेंडू होता आणि पाहायला मिळेल हा डॉट बॉल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक असेल. तेजस भोईर यांचे सर्व सहकारी आपण पाहतोय. मेन कॅमेरा आपण पाहतोय. परेश गायकवाड. परेश गायकवाडच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑपरेटर भावेश जे खूप चांगले ग्राफिक डिझायनर देखील आहेत. आणि त्यानंतर आमचे मेन मोठा गावचे. गती परिवर्तन आहे यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी मात्र खूपच वेगाने आणि त्याचा फायदा. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल का. आणि आपण पाहतोय धावसंख्या 2 पोहोचते धावफलकावरती. धावा लागतात त्या तब्बल. नरेंद्रभाई परमार यांच्याकडनं चिंतनच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. 500 रुपये. पुढचा बॉल. यावेळेस माझा वेगवान चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आणि डॉट बॉल. तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5. वळत आपण मॅचच्या दिशेने दुसरं षटक गोलंदाज घेऊन येतोय. 5 आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 फ्रेश गोलंदाज. तर चिंतनच्या एका षटकारासाठी सन्माननीय परमार यांच्याकडनं 500 रुपये असतील. नरेंद्र परमार यांच्याकडनं. गेम ऑन. सामन्याची सुरुवात. गोलंदाज अक्षय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. बोललो तयार. पहिलाच बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर
आतल्या दिशेने वळवलाय आणि पाहतोय आपण एक जबरदस्त डॉट बॉल. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सज्ज असेल पुढील चेंडू. यावेळेस गती परिवर्तन पुढे सरसावला. अप्रतिम स्ट्रोक. गॅप आहे खूप मोठा. 2 खेळाडू प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला मात्र फायदा होतोय की नाही. चेंडू सीमारेषेच्या जवळ ट्रॅव्हल झालाय आणि पंचांचा निर्णय बघूया. धावा पळून पूर्ण केल्यात. पळून धावा पूर्ण झालेल्या आहेत एकूण 2च धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल. धाव फलकावरती धावा झळकतात तब्बल 7. पुढचा बॉल गती परिवर्तन आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. संत खेळ अजूनही आपण पाहतोय. अक्षय एक चांगला गोलंदाज. 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 3 चेंडू 9. आणि यावेळेस मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप फाईन क्षेत्रामध्ये 2 खेळाडू आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला आणि पुन्हा एकदा फक्त मिळत आहेत 2च धावा आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू फुल टॉस आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि यावेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने बसतोय. धक्का क्रमांक पहिला फलंदाज होत नेक्स्ट बॅट्समन क्रीज मध्ये रोहित आपणास पाहायला मिळेल 3ऱ्या क्रमांकावरती. रोहितने खूप चांगलं स्कोरिंग देखील केलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. पण कशा प्रकारची बॅटिंग करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पुढचा बॉल पुढचा बॉल वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक. हलक्या हाताने फक्त खेळला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. वेगाने निघाले. क्षेत्ररक्षक फेकतील. फेकी तोपर्यंत 2 धावा आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावा लागतात धाव फलकावरती फक्त आणि फक्त 13.
तर बघूया 24 चेंडू आणि 25 धावा. आलोक आणि पहिला बॉल. पहिला चेंडू समोर खेळतात. वॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग आणि साइड स्क्रीनच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर येतोय हा धमाका. चौकार. जोडी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम स्ट्रोक. सुरुवात जबरदस्त. सीमारेषे बाहेर जातोय चेंडू आणि हा चौकार. पुढचा बॉल. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र हवे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप. एकच धाव. आणि एकच धाव. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतोय. चला डीजे एक माईक द्या. डीजे शुभम. पुढचा बॉल. गती परिवर्तन आहे. अप्रतिम चेंडू आणि पाहायला मिळतोय डॉट बॉल. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती चौकाराच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर आणि यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये थर्ड मॅन बाउंड्री लाईन जवळ वेगाने टोलवलेला स्ट्रोक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण हितेश कडून. तर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल 7 ऑन स्कोर कार्ड. पहिले षटक सुरू असताना पुढील चेंडू वेगवान ते सरार पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील आणि यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. रोहनला संधी होती कॅच पकडण्याची मात्र ते पोहोचू शकले नाहीत. पुढचा बॉल. गती परिवर्तन आहे. यावेळेस वेगाने एक धाव कंप्लीट होते आणि षटकाची होतीये समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची गरज. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. आपल्यामध्ये उपस्थित नीलकमल क्रिकेट संघाचे माजी खेळाडू श्री छगनभाई चव्हाण यांचा आपण इकडे मोमेंटो देऊन सन्मान करतोय. नीलकमल संघाचे अष्टपैलू खेळाडू श्री राजू परमार यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन श्री छगनभाई चव्हाण यांचं गौरव करायचं इकडे आहे. राजूभाई परमार. टाळ्या वाजून स्वागत करायचे आहे. 1980च्या दशकातले जॉन्टी रॉड्स, जेव्हा जॉन्टी रॉड्स क्रिकेटही खेळत नसेल त्यावेळी शेतामध्ये काटेरी जुडपं असो काय असो त्याच्यामध्ये जाऊन फिल्डिंग करणं म्हणजे, आणि तेही त्यावेळी बुटाचा हा काही प्रकारच नव्हता, अनवाणी पायाने फिल्डिंग करायचे. तर टाळ्या वाजून स्वागत करायचे जोरदार. छगनभाई चव्हाण यांचा सन्मान करत आहे राजेश परमार, नीलकमल क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे जोको टॉकीज एंड कडनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि 18 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 15 धावा. 1980चा काळ आपण जर डोळ्यासमोर ठेवला तर क्रिकेट इतकं प्रगत नव्हतं. सध्याच्या काळात ज्या प्रकारच्या खेळपट्ट्या वगैरे आहेत, तत्कालीन कालखंडामध्ये ज्या प्रकारे सरांनी उल्लेख केला की शेतामध्ये काटेरी झुडपांच्या मध्ये तेही विदाऊट शूज फिल्डिंग करणं हे खऱ्या अर्थानं खूप कठीण होतं आणि ते त्यांनी केलं होतं त्या काळात. त्याबद्दल त्यांचा सन्मान आणि धन्यवाद चंदू सर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फक्त सन्मान दिलाय, जस्ट स्टिअर केलाय आणि एकच धाव. सिंगल आणि धावसंख्या 11.
14 धावांची गरज अजूनही 17 चेंडूंमध्ये. नीलकमल कल्याण आणि ओम साई टेमगर. नेक्स्ट मॅच. पुढचा बॉल. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टिअर आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. 14 धावा आणि चेंडू शिल्लक असतील ते 16. सुरुवात पुनश्च एकदा. नवीन फलंदाज सचिन ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? वेगाने क्षेत्ररक्षक आलेत आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. काय जबरदस्त बॅटिंग केली होती मागच्या इनिंग मध्ये. त्यांचे शूज देखील खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. पुढचा बॉल. 12 धावांची फक्त गरज. पुढचा बॉल आणि रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय, मात्र बॅटचा संपर्क नाहीये आणि हा डॉट बॉल. गरज होती का खऱ्या अर्थाने या फटक्याची? आणि कौतुक असेल गोलंदाजाचा, खूप चांगला चेंडू हाताळला. पुढचा बॉल. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सरार दिशेपासून भरकटतोय आणि वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 पुढे. एकूण धावा लागतात त्या तब्बल 14 धावा. पुढचा बॉल. वेगवान चेंडू, स्टिअर केलाय पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. राज हितेशच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न केलाय रोहनने आणि अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. असेल 12 चेंडू 10 धावा. नवीन फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये. हर्षद असतील गोलंदाज शेवटच्या आपण पाहतोय. आणि मैदानात नवीन बॉलर आहेत ते हर्षदभाई बेरडिया. येथे यांना 2000 रोख पारितोषिक लागलेलं आहे यांच्यावर. संजयभाई वारा आणि विकीभाऊ राठोड यांच्याकडून. संजयभाई वारा आणि विकीभाई राठोड दोन्ही नावाजलेले प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडून हर्षदभाई बेरडिया यांना 2000 रोख पारितोषिक आहेत. जर हॅट्रिक वेगळे घेतल्यावर 2000चा रोकडा जमा झालेला इथे त्यांनी जीपे केलेला आहे मला संजय वारा यांच्याकडून. धन्यवाद. सुरुवात असेल षटक क्रमांक
तिसरा मैदानाच्या आतमध्ये 10 धावांची फक्त गरज आहे आणि चेंडू आहेत 12. पहिलाच बॉल आणि जबरदस्त चेंडू, डॉट बॉल. 11 चेंडू 10. अकरा चेंडू 10. 15 धावा, 2 गडी बाद. पुढचा बॉल. गती परिवर्तन आहे, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा होईल प्रयत्न पुन्हा एकदा आणि 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडच झालं नाही आणि धावसंख्या धावून पोहोचते. धाव फलकावरती धावा लागतात त्या तब्बल 17. 8 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल. पुढचा बॉल. गती परिवर्तन आहे, समोर खेळले क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फक्त एका धावेला समाधान मानावं लागतंय आणि कुल स्कोर एकूण धावसंख्या धावून पोहोचते ती 18. 7 धावांची गरज एकूण 9 चेंडूंच्या माध्यमातून. सचिनच्या बॅटमधनं एखादा चौकार येणं गरजेचं आहे. आणि हा चौकार. आणि जर या दोन अखेरच्या चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या तर संध्याकाळचा ढाब्याचा खर्च प्रकाशभाई राठोड उर्फ लालू यांच्याकडून आहे. ढाब्याचा खर्च 1 साइड लालूभाई राठोड यांच्याकडून हर्षदभाई बेरड यासाठी जर 2 विकेट घेतला लागापाठ आणि 1 विकेट घेतलेली आहे. आता लालूभाई थोडा टेन्शन मध्ये आणि हर्षदभाई फुल उत्साहात आहे. आता एनर्जी लेवल वाढले तिथे हर्षदाची. कुठेही काही होऊ शकते. या सुभाष मैदानात नावाजलेले असे हर्षदभाई बेरडिया 1 साइड जे आपल्या नावाने गाजवलेले चक्री बॉलर, इन स्विंग आउट स्विंग दोन्ही साइडला करतात ते. लय जबरदस्त बॉलिंग प्रदर्शन दाखवतात हर्षद आपल्या चेंडू मार्फत. इन स्विंग आउट स्विंग आणि मध्ये मध्ये टप्पे पण टाकतात ते. बॅट्समॅनला लुबाडण्यासाठी एकदम गुगली टाकतात ते. झेलबाद झालाच पाहिजे. गंडावतात ते प्लेयर्स चांगले ते. नवीन बॅट्समन आले तर राजू बागू. हर्षद काय करतात ते आपल्या टीम साठी. अजून 1 विकेट पाहिजे फक्त भावा, मग संध्याकाळी ढाब्यावर जावा. अजून 1 विकेट. फुलटॉस चेंडू आणि मॅच विन. हार्ड लक हर्षद, हार्ड